पक्षामधल्या अंतर्गत वादामुळे शरद पवार यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 25वा वर्धापन दिवस सोहळा नगरमध्ये पार पडला आणि या सोहळ्यामध्ये स्टेजवरच जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला। जयंत पाटलांच्या किंग मेकर या पोस्टरवरून रोहित पवार यांनी निशाणा साधला। दुसरीकडे एकनाथ खडसे हे भाजपच्या प्रवेशावरून रोहित पवार यांनी रोहिणी खडसे यांच्यावर सुद्धा खोचक टीका केली। दरम्यान रोहित पवार यांनी नेमका काय निशाणा साधलाय आपण पाहूयात। मी फक्त एवढंच म्हणेल, येत्या काळामध्ये काही लोक म्हणतील, नाही तर मी सुद्धा कदाचित म्हणेल, मी किंग मेकर आहे, मी सेनापती आहे। अहो, एक दोन सेनापतीचं हे काम नव्हतं। महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या तुमच्या सारख्या सामान्य त्या ठिकाणी जे कार्यकर्ते त्यांच्यामुळे हा यश मिळालेले, कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही। काही असे पण नेते आहेत ज्यांचा भाऊ आपल्या पक्षात आणि दुसरा भाऊ दुसऱ्या पक्षात, बाप इकडं आणि मुलगा तिकडं, असं पण राजकारण खरं चालणार नाही। कारण का नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये त्या ठिकाणी संभ्रम निर्माण होतो आणि हा संभ्रम कुठे ना कुठेतरी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी अडचणीत आणू शकलो। तर रोहित पवार यांनी हे खोचक टीका केलेली आहे। भर स्टेजवरच त्यांनी जयंत पाटील यांना किंग मेकर वरून जोरदार टोला लगावलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।